नमस्कार मित्रांनो, मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ज्या पावसाची वाट बघत होतो त्या पावसाने 2 दिवसापासून सुरुवात केली आणि आज आपण चाललो आहे जंगलामध्ये शेवले आणायला. आपल्यासोबत आहे, छाया आहे, मागे बाबा आहेत, काका आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की शेवले वर्षभर स्टोअर कसे करून ठेवले जातात. मित्रांनो, आता आपण शेवले आणले का ते कसे सुकून आणि ठेवले जातात ते तुम्हाला मी दाखवतो आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तुम्हाला बघायला भेटेल की शेवले जास्त दिवस कसे टिकवून ठेवायचे, कारण ती नंतरसुद्धा आपल्याला खायला भेटली पाहिजेत. जंगलामध्ये आता बैलांसुद्धा खायला मित्रांनो, हे बघा, पहिल्यांदा म्हणजे आजच्या दिवसाची पहिली शेवले आपल्याला इथं 2 सापडलेत. हे बघा, हा एक इथे आहे आणि हा एक इथे. हा बघा, 2 शेवली, दोन्ही तोडून घेऊ आपण. काबरी वांड्याने बघा 2 शेवली पहिलेच आपल्याला सापडलेत. मित्रांनो, हे बघा, आणखी एक इथं आपल्याला शेवला सापडलाय. मस्त आहे बघा, चांगल्या साईजचा आहे. हे बघा, हे बघा, मस्त. मित्रांनो, आपली सुरुवात तर चांगली झाली आहे. बघा, इथं छायाला किती शेवले दिसलेत तुला तुम्हाला दाखवतो. ते बघा, एक खेकडासुद्धा इथं आहे पिल्लावाला. हे बघा, पाऊस पडला तर खेकडासुद्धा पिल्ली सोडायला निघलाय. त्याला ये नको करू. हे बघा शेवली मित्रांनो, थांब जरा. हे बघा किती शेवले आहेत. छायाला एवढी शेवली सापडली एकाच जागेवर. हे बघा किती शेवली. तोड. सगळी शेवली छायाने तोडायला लावल्यात. तोडल्यानंतर दाखवतो का एका जागेवर आपल्याला किती सापडलेत. भरपूर शेवले एका जागेवर सापडले आपल्याला. झाली का आहेत अजून. ते एक मस्त मोठा आहे. बघा मित्रांनो, छायाने किती शेवले आणल्यात घासून. बघा, एवढी शेवली सापडली आपल्याला लगेच. हा, इकडं बाबा आहे, शेवली शोधतोय. नाही, बाबाच्या हातामध्ये शेवले दाखव किती सापडली. बाबाला पण सापडली शेवली. आपली सुरुवात तर चांगली झाली आहे. बघू आणखी आपल्याला किती सापडतात. बघा, इथं एक मस्त मोठ्या साईजचा शेवला आहे. मला दाखवतो. बघा, करंदीच्या जालीमध्ये आहे. हे बघा, मस्त लाल भडक. मित्रांनो, बघा, आपल्याला एक मस्त शेवला सापडला आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, मस्त आपल्याला चांगल्या साईजचा शेवला सापडला आहे. बघा, हे आपण मस्त. अजून आणखी आपल्याला मित्रांनो, ते बघा, छायाने एक गिरंदोली खेकडा बघितलाय. बघू गिरंदोली आहे का काय आहे. बघा, त्याचा फांगडा बघा किती मोठा, डेंगा. हा किती मोठा. बघा, लत गेला. एक जगह 4-5 शेवले आहेत मित्रांनो. हा एक याचा पोस्टमॉर्टम केलाय आणि हा एक याचा पोस्टमॉर्टम केलाय. तिथं आहे तो. मित्रांनो, ते एक मस्त मोठ्या साईजचा बाबाला शेवला दिसलाय. बघा किती मोठा आहे शेवला. तर बाबा कापाया. वा, मस्त. मित्रांनो, हे बघा, इथे 2 शेवले आहेत. हे बघा, मस्त चांगल्या साईजची 2 शेवले आहेत इथे. सुद्धा काढून घेऊ आपण. एवढीच तिकडं. मित्रांनो, हे बघा, इथे एक मस्त चांगली साईजचा शेवला आहे. हे बघा, हे पण सुद्धा आपण
तोडून घेऊ मस्त. काय दहा किती भेटले? दोनच. जरा टाकायचं पिशवी टाक. घे पिशवी. मित्रांनो एकदम मस्त शेवलाय. लाल कलरचा आहे हे बघा. टारा री री टारा खुडू त्याला पण. मित्रांनो बघू छायाला किती सापडलं शेवले. दाखव किती भेटलं. काय करता नाही इकडं. हे बघा एक तर शेवला मावळून गेला इथं. आणि बघा हा एक आहे. हा आपण तोडून घेऊ. मित्रांनो हे बघा इथे पण मस्त मोठ्या साईजचे शेवले आहेत. एक छोटा आहे थोडा एक मोठा आहे. हे बघा हा एक इथे छोटावाला आहे. हा बघा एक हा इथे मोठावाला आहे. दोनों को तोड लेते आपण लोक. एक दोन्ही तोडलेत मस्त. मित्रांनो हे बघा इथं कसे शेवले पूर्ण हे होऊन गेलेत. ते कोंबून गेलं ते बघा. आणि हा एक इथे बघा. आणि हे तीन इथे बघा. या दगडामध्ये हमेशा असतात. प्रत्येक वर्षी येतो मी या दगडामध्ये शेवली शोधायला. आणि थोडे अलग प्रकारचेच असतात इथे शेवली. आणि हे बघा इकडे पण एक छायाने मस्त बघितलं तुम्हाला दाखवतोय. असं मोठ्या साईजचं आहे तिकडं. हे बघा कसं आहे. एक छोटा आहे. घे खुडती. छायाला खुड देते. मित्रांनो आपण हे बघा पूर्ण वरती डोंगरावर आलेलो आहेत. बघा आपल्या पाठीमागचा नजारा बघा कसा आहे. वरच्या डोंगराच्या वरती आलोय आपण. मस्त सपाट मैदान आहे बघा. तर मागे छाय तिकडे बाबा गेलेत पुढे बघा. मस्त थंडी थंडी हवा एकदम खुला मैदान. आणि हे बघा मित्रांनो एवढे आपल्याला शेवले भेटलेत. आता याचे काही शेवले आपण भाजी करणार आहेत. आणि बाकीचे शेवले आपण सुकवून ठेवणार आहेत. ते तुम्हाला आता बघायला भेटतात का. शेवले एक वर्षासाठी कशी स्टोअर करून ठेवली जातात, साठवून ठेवली जातात. बघा सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. मित्रांनो हे बघा परीने आणि छायाने जे आपण आणलेले शेवले आहेत ती शेवले सोलून घ्यायला लावलेत. सर्व सोलून झाल्यानंतर आपण ते शेवली आपल्याला वर्षभर कशी टिकतील अशी तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवतो. जेणेकरून आपल्याला नंतर पण ती शेवली खायला भेटली पाहिजेत. म्हणून ते आपण सुकवून ठेवणार आहेत. आणि त्याची सोपी पद्धत आहे. मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, तुम्हाला सर्व बघायला भेटेल. हे बघा अशी शेवळी खाज असते. आपली सर्व शेवली सोलून झाले. ते बघा कशी कलरची पिवळी लाल असतात. आपण रेसिपीला सुरुवात करू. मित्रांनो आपण सोलून घेतलेली सर्व शेवली आता आपण कापून घेऊ. त्याचे 2-2 तुकडे करू आणि मोठे असतील ते 3-3 तुकडे करू. पहिले सर्व कापून घेतोय. मित्रांनो सगळी शेवली कापून घेतल्या. मित्रांनो आता आपण कापलेली शेवली आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ आणि एका भांड्यामध्ये काढू. ती बघा सर्व कापलेली शेवली आपण मस्त धुवून घेतल्यात स्वच्छ पाण्यामध्ये. आता आपण ते टोपामध्ये घेतलेत कापून शेवली, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पूर्ण सर्व आपण शेवली गॅसवर शिजवून घेऊ. आता गॅस पेटवते आणि गॅसवर ठेवते. ती आपल्याला 15-20 मिनटं मस्त शिजवून घ्यायचे. फक्त पाण्यामध्ये शिजवून, त्याच्यामध्ये सध्या तरी काही टाकायचं नाही. फक्त पाण्यामध्ये ती शिजवून घ्यायचे. ते बघा आपण शिजत ठेवले जातात पाणी टाकून त्याच्यामध्ये. आणि जे ह्याचं पाणी निघेल मित्रांनो त्याची सुद्धा आपण एक रेसिपी बनवणार आहेत. पण आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ती रेसिपी बनवू. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जो
माझे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचतील शेवटी पूर्ण आणि तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा मित्रांनो, जवळजवळ सर्व हे आपण शिजलेत शेवली. नित्रवून घेऊ. तर थोड्या वेळाने आपण ते शिजलेली शेवली खाली उतरू आणि ते पाणी नित्रवून घेऊ आणि ते पाणी एका टोपामध्ये साईडला ठेवून देऊ. आणि त्याची आपल्याला रेसिपी बनवायची आहे. कारण या शिजवलेल्या शेवल्यांचं जे पाणी असते ना ते एकदम पौष्टिक असते आणि त्याची आमटी सुद्धा एक जबरदस्त होते. ते तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये फक्त आपण नित्रवून घेऊ शेवली स्टोअर करून कशी ठेवायची ते बघणार आहेत. बघा मित्रांनो, आता पूर्ण पाणी काढून घेऊ टोपामधलं आणि पाणी अलग करू आणि शेवले अलग करून घेऊया, जेणेकरून आपल्याला ती सुकवता येतील. बघा सर्व छायाने शेवली ओतून घेतली, कारण ती जाली आहे. जालीमध्ये पाणी, जालीच्या खाली टोप ठेवलं, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी निघून गेलं. याच्यामध्ये फक्त शेवले राहिले. कशान चुकवाल ती ही शिजवलेली शेवली आता आपण एका मोठ्या ताटामध्ये घेऊ आणि अशी पसरवून घेऊ, जेणेकरून ती सर्व सुकली पाहिजेत. ती आपण ऊन असेल तर उन्हामध्ये पण सुकवू शकतो, किंवा आपण गॅसवर एखादं ताट मोठं ठेवून ते ताटामध्ये सुद्धा ठेवून आपण सुकवू शकतो, किंवा आपल्याकडे चूल असेल तर आपण चुलीवर पण शिजवू आपले सुकवू शकतो. आपल्याला सुकवण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. आपल्याला जो अवेलेबल ऑप्शन असेल ते आपण करू शकतो. आता आमच्याकडे चूल अवेलेबल आहे आणि आम्ही चुलीवर सुकवणार आहेत ते. आता हे बघा पूर्ण पसरवून घेते. नाही बघा, आता आपण छायनी ठेवलेत चुलीवर आणि खाली फक्त इंगलांवर आपल्याला सुकवायचे आहेत. ते आग पेटवायची नाही पूर्ण. तर आग पेटवण्याचे जे इंगोल असतात निखारे, त्याच्यावरच आपल्याला ती शेवली सुकवायची आहेत. नाहीतर तुम्हाला उन्हात सुकवायचं उन्हात सुकवा, किंवा गॅसवर सुकवायचं असेल तर गॅसवर सुकवू शकता. मित्रांनो हे सुकलेली शेवली तुम्ही चिंबोऱ्यामध्ये टाकू शकता, खेकड्यामध्ये टाकू शकता, सुक्की मच्छीमध्ये टाकू शकता. पण भाजीत टाकताना ती तव्यावर पहिला चांगली भुजून घ्यायची, नंतर भाजीमध्ये टाकायची. आणि आता ही सुकल्यानंतर आपण एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा आपण त्याची भाजी करू शकतो आपण. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल का आपण कसे शेवले स्टोअर करून ठेवण्याची एक सोपी पद्धत बघितली. कारण जेणेकरून आपल्याला नंतर सुद्धा शेवल्यांची भाजी खाता येईल. ते आपण खेकड्यामध्ये किंवा सुकी मच्छीमध्ये टाकून आपण मस्त त्याची भाजी बनवू शकतो. आणि भाजी करण्यापूर्वी मित्रांनो ती पहिला तव्यावर थोडीशी भुजायची, नंतर खेकड्यांच्या भाजीमध्ये किंवा आपण सुकी मच्छीमध्ये ते टाकायचे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.